मसाला चांगला घट्ट बसतो। बाकरवडे त्यात सोडूया। हे बघा आपले बाकरवड्या चांगल्या तळल्या आहेत। 7 ते 8 मिनिटं लागतात। हे बघा आवाज येतोय, मस्त खुसखुशीत झाले। हे बघा मस्त खुसखुशीत झाले। तिखट गोड एकदम मस्त झाली आहे, मार्केट सारखी। नमस्कार, मी निवेदिता करलकर माझ्या चॅनेलमध्ये आपलं खूप खूप स्वागत करते। तर आज मी तुम्हाला बाकरवडी कशी बनवायची ते दाखवणार आहे आणि ती कशी खुसखुशीत होईल, मार्केटसारखी कशी टेस्टी होईल त्याचे मी तुम्हाला सिक्रेट सांगणार आहे। तर चला तर करूया आपण रेसिपीला सुरुवात। तर आपल्याला बाकरवडीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया। तर आपल्याला 1 वाटी मैदा लागणार आहे, 1 मोठा चमचा बेसन लागणार आहे आणि अर्धा चमचा ओवा लागणार आहे। अर्धी वाटी कोथिंबीर आहे, त्याची पानंच मी घेतलेली आहेत, देठ नाही घेतले आहेत। तर ती चांगली सुकवली कपड्यावर धुवून आणि ती आपल्याला आता बारीक चिरून घ्यायची। आणि 1 चमचा खसखस लागणार आहे, 1 चमचा बडीशेप, 2 चमचे धणे लागणार आहे, अर्धी वाटी हा बारीक शेव घेतला आहे बघा, आणि हिंग लागणार थोडासा, 1 चमचा जिरे लागणार आहे, जिरे, चवीपुरतं मीठ, 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे सफेद तीळ घेतले आहेत, अर्धी वाटी सुकं खोबरं किसून घेतलं आहे, 1 चमचा साखर आणि 1 तिखट मिरचीची पावडर घेतली आहे 1 चमचा, आणि चिंच गुळाची चटणी घेतली आहे। तर चिंच गुळाची चटणी कशी करायची त्याचा व्हिडिओ केलेला आहे मी, तो तुम्ही बघा। तर मी एक गॅसवर पॅन ठेवला आहे तापायला। तर आता आपण हे धणे जिरे बडीशेप वगैरे सगळं भाजून घेऊया। 2 चमचे धणे घेतले, बडीशेप, जिरं हलकं हलकं भाजून घेऊया आपण। बारीक केला आहे गॅस, पॅन तापल्यावर गॅस बारीक करायचा। आता आपण तीळ टाकूया त्याच्यात, दोन चमचे तीळ, आणि खसखस पण टाकूया। तीळ तडतडायला लागले की आपण काढून घेऊया। हे बघा तीळ तडतडत आहे, खसखस पण तडतडत आहे। तर आपण त्याच्यामध्ये खोबरं घालून घेऊया, सुकं खोबरं, हलकंसं भाजून घेऊया। हा मसाला आपला चांगला भाजला आहे, तर आपण हे आता एका भांड्यात काढून घेऊया। तर आता ही कोथिंबीर आपण तव्यावर टाकूया, कुरकुरीत करून घेऊया। कोथिंबीरीतला पाण्याचा अंश कमी होईपर्यंत आपण ही भाजून घेऊया बारीक गॅसवर। कोथिंबीर आपण काढून घेऊया ही। आता आपल्याला बाकरवडीच्या पारीसाठी हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर 1 वाटी मी हा 1 कप मेजरिंग कप आहे मैदा घेतलेला आहे, आणि 1 मोठा चमचा बेसन घेतलं आहे, आणि हे पाव चमचा आपण ओवा घेतलेला आहे, तो आपण असा चुरडून घेऊया हातावर। मीठ घेतलं आहे चवीपुरतं, हे सगळं मिसळून घेऊया आपण। गॅसवर मी 2 चमचे तेल तापायला ठेवलं आहे। तर आता हे
मोहन आपण या पिठामध्ये घालूया. आणि चमच्याने मिसळून घेऊया. चमच्यानेच मिसळून घ्यायचं आहे, नाहीतर आपल्या हाताला चटका लागेल. तर हे चांगलं मिसळून घेऊया आपण तेल. बघूया मूठ वळते का. हे बघा तेल चांगलं लागलं आहे पिठाला. आता आपण हे थोडं थोडं पाणी घालून मळून घेते. पीठ मळून झालेलं आहे. आता हे 10 मिनटं आपण हे झाकून ठेवूया. आणि आता थंड झालेला हा मसाला आहे तो आपण मिक्सरला लावून घेऊया. हे आपण मिक्सरला लावूया. हा गरम मसाला आहे, मिक्सरला लावून घेऊया. ही तिखट मिरची पावडर ही पण टाकूया त्यात. आणि चवीपुरतं मीठ घेऊया. थोडंसं हिंग टाकूया त्यात. थोडीशी हळद पण टाकूया. हळद सांगायला विसरली होती मी. आता मिक्सरला हे मिनिटभरच आपल्याला वाटून घ्यायचं आहे. एकदम बारीक नाही करायचं आहे, जाडसर पोट ठेवायची आपल्याला. आणि ह्याच्यामध्ये पाणी न घालता वाटायचं आहे सुक्कं. हे बघा असं जाडसर वाटलं आहे. चालू बंद असं करायचं आहे. अर्धा मिनिट आपण वाटून घ्यायचं आहे. आता ही साखर पण घालायची त्याच्यामध्ये. साखर घालते आहे. आता हे अर्धा मिनिट फिरवून घेते मिक्सरला. आता ह्याच्यामध्ये आपण हे शेव आहेत ना, हे थोडेसे वाटून घेऊया. अर्धा मिनिट आपण हे फिरवून घेऊया मिक्सर. बघा मसाला आपला रेडी झाला आहे. आता एका बाउलमध्ये मी काढून घेते. दहा मिनटं झालेली आहेत. आपण हे जरा चांगलं मळून घेऊया. ह्याचे आपण 3 भाग करूया. थोडंसं तेल लावून घेतलं. आता लाटून घेते मी. पातळ अशी पोळी लाटून घेऊया आपण. एवढी पोळी लाटून घेतली आहे गोल. आता हे चिंचेची ही चटणी घेतली आहे, गूळ आणि चिंच. ते पण आता याला लावून घेऊया. मधोमध लावून घ्यायचे, कडेला नाही लावायचे. ही चटणी लावण्याचं कारण एकच आहे. हा जो मसाला आपण बनवलेला आहे बाकरवडीसाठी तो त्याला चांगला चिटकून बसतो. मग तेलात तळताना तो बाहेर येत नाही. चांगलं असं मस्त असं लावून घेऊया. 2 ते 3 चमचे आपण हा मसाला लावून घेऊया. त्याच्यावर हा शेव आहे ना, बारीक शेव आहे हा, तसं बारीक करूया आपण हातानेच.
आणि असं थोडंसं टाकून घेऊया याच्यावरती. तर याच्यावर आपण लाटणी फिरवूया. अलगद अशी लाटणी फिरवायची आपल्याला, म्हणजे ते मसाला चांगला घट्ट बसतो आणि जेव्हा ती भाकरवडी आपण तेलात टाकतो ना, तेव्हा तो मसाला बाहेर नाही येत. आता याची आपण वळकटी करून घेऊया अगदी घट्ट. ही बघा अशी एकदम घट्ट करायची, नाहीतर पोकळ होणार ती. पोकळ झाल्यावर मसाला तेलात सुटणार मग. म्हणून एकदम घट्ट घट्ट अशी वळकटी करून घ्यायची आपल्याला. आता इथे आपल्याला पाणी लावायचं आहे. आणि असं फिरवून घ्यायचे. आता हे कापून घेऊया आपण. एक बोट आहे ना, तेवढ्या मापाची आपण भाकरवडी कापून घ्यायची. हे बघा, ते बोटाने अशी दाबायची अलगद अलगद अशी दाबून घ्यायची. अशा प्रकारे मी हे सर्व करून घेते आणि मग आपण हे तळून घेऊया. सर्व भाकरवड्या मी अशा कापून घेतल्या आहेत. आता तेल ठेवलं आहे गॅसवर एका कढईमध्ये. तेल चांगलं तापलं आहे. आता आपण हे भाकरवड्या त्यात सोडूया. छानपैकी आता तळून घेऊया आपण. बारीक गॅस केला आहे. तेल जास्त तापलं होतं म्हणून मी आता बारीक गॅस केला आहे. बारीक गॅसवर आपण तळून घेऊया. हे बघा, आता आपण उलट करून घेऊया. दुसरी बाजू पण तळून घेऊया. हे बघा, आपल्या भाकरवड्या चांगल्या तळल्या आहेत. 7 ते 8 मिनटं लागतात ही तळायला चांगल्या कुरकुरीत होण्यासाठी. नाहीतर आपण लगेचच काढले फास्ट गॅसमध्ये तर त्या नरम पडतात आतून. हे बघा, आवाज येतोय मस्त खुसखुशीत झाले. आता मी टिश्यू पेपरवर काढते. अशाच प्रकारे मी सर्व या भाकरवड्या तळून घेते. सर्व तळून झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. भाकरवड्या आपल्या सगळ्या तळून झालेल्या आहेत आणि एकदम आवाज बघा कसा येतोय, कुरकुरीत झाले आहेत. तुम्ही पण अशा बनवा. चवीला तर एकदमच छान लागतात.
आंबट, तिखट, गोड अशा चवीच्या भाकरवड्या झालेल्या आहेत. आणि एकदम खुसखुशीत झाले आहेत. तर आपण एक तोडून बघूया. ही बघा मस्त खुसखुशीत झाली आहे. त्याची पारी बघा किती कुरकुरीत झाली आहे. आता मी एक खाऊन बघते. खूपच मस्त झाली आहे. आंबट, गोड, तिखट चवीची भाकरवडी. बाबू तुला ही भाकरवडी खाऊन बघ कशी झाली आहे ती. घे. एकदम मस्त झाले. टेस्टी, क्रिस्पी, क्रंची, तिखट मस्त झाले. टेस्टी पण खूप आहे. एकदम बाहेर जशी मिळते तशी झाली. एकदम मस्त, एकदमच तिखट, गोड, एकदम मस्त झाली आहे, मार्केट सारखी. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या आजीच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. बाय बाय. दुसऱ्या व्हिडिओमध्ये मिळूया.